हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. भारतातल्याच अध्यात्मातल्याच काही लोकांनी अध्यात्माला एवढं गलिच्छ स्वरूप दिले ना की माझ्यासारखा कॉलेज करणारा पोरगा जर अध्यात्माकडे यायचं म्हणलं ना तीनदा विचार करतो की यावं का नाही. खरं आहे का खोटं आहे सांगा. खोटं बोलायलं काही येतं देवाच्या नावानं. ते आमच्या भागात आलतं, इकडे आलतं का ते आत्याला साडीन भाचीला बांगड्या. ऐका, तुमच्या लेकरासारखं लेकरू आहे. तुम्ही ह्या व्रताचं किती दिवस झालं पारायण करायला, तुमच्या घरात वैभव आलं का माहीत नाही. फक्त माझ्यासाठी एकदा माझ्या तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करा. तुमच्या घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही. ताकद तुकोबरायांच्या गाथेची आहे. ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे. पण आपल्याला ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करावं वाटत. मी एका गावात बोललो, ती बाई मला आली म्हणली, महाराज अक्षरच फुटत नाही हो. अक्षरच फुटत. ज्ञानेश्वरीचं अक्षर तुम्हाला वाचता आलं नाही तरी काही हरकत नाही. फक्त ज्ञानेश्वरीच्या अक्षराहून बोट फिरवा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण नको त्या गोष्टी वाचतो आणि देवाच्या नावावरचं जे थोतांड आहे ना ते बंद झालं पाहिजे, या मताचा मी आहे. अहो, जगातलं सगळ्यात सुंदर काय? भारतातला अध्यात्म आहे. पण दुर्दैवाची गोष्ट सांगू, भारतातल्याच अध्यात्मातल्याच काही लोकांनी अध्यात्माला एवढं गलिच्छ स्वरूप दिले ना की माझ्यासारखा कॉलेज करणारा पोरगा जर अध्यात्माकडे यायचं म्हणलं ना तीनदा विचार करतो की यावं का नाही. खरं आहे का खोटं आहे सांगा. खोटं बोलायलं काही येतं देवाच्या नावानं. ते आमच्या भागात आलतं, इकडे आलतं का ते आत्याला साडीन भाचीला बांगड्या आलतं. बस जन्मा आलो त्याचे. हा आलतं ना, भाचीला बांगड्या ना आत्याला साडी. तुमच्यापैकी कुणी बी उठायचं आणि हे कोणत्या देवाचं होतं हे मला एकदा सांगायचं. माझ्या कीर्तनाच्या पैशातून साडी घेऊन देतो. फक्त सांगायचं कोणत्या देवाचं होतं. आलं बरं, आलं त्याचं काही वाटलं नाही. ते खपलं कोणाच्या नावावर? देवाच्या नावावर. आणि देवाच्या नावावर या असल्या गोष्टी सुरू झाल्या म्हणून भारतातलं अध्यात्म बदनाम झालं. बदनाम वाक्य आहे का? खरी भक्ती समजून घेतली पाहिजे. खरी काही येतंय काही. महादेवाच्या मंदिरात नाग निघाला फुस आणि नाग बोलला पुजाऱ्याला. नाग बोलतय का? बरं, नाग बोलल, पुजारी थांबल? थांबल का? थांबल का पुजारी? अहो, साप सुरळी निघाली तर त्यानं अख्खं गाव जाग केलं. नाग बोलला पुजाऱ्याला, ह्याच्या शेतामध्ये मी अवतार घेणार आहे. हे देवाच्या नावावर जे चालू आहे ना हे बंद करा. खरी भक्ती समजून घ्या. काही येते आता तर व्हॉट्सअप ऑनलाईन झाला. देव ऑनलाईन झाला. मला मेसेज येते, हरिओम हरिओम हरिओम, पुढे पाठवा आनंदाची बातमी मिळेल. हरिओम हरिओम हरिओम. आता का हरिओम ऑनलाईन आले का? काही बी आपलं काही येतोय काही. हा मेसेज 10 माणसाला पाठवा, तुमच्या अकाउंटला डिबेट होईल का? असं अकाउंटला पैसे येतील का ते मेसेज पाठवल्यानं? पण आलं ते फेसबुकला, ते अगर सच्चे हिंदू हो तो लाईक करू. काय असलं? जो सच्चा हिंदू है वो लाईक किए बिना आगे ही नहीं जाएगा. अरे कशामुळे हे देवाच्या नावावर आलंय? कशामुळं? हे बंद झालं पाहिजे या मतात. तुकाराम महाराज बरोबर आहे. हे बंद झालं पाहिजे. आणि हे बंद कधी होतो माहिती का? जेव्हा माणूस हाडाचा वारकरी होतो. जेव्हा माणूस हाडाचा, जो खरा वारकरी झाला ना त्याला या बाकी गोष्टी बर काही बी. ह्याला महिला मंडळ जास्त भुलत आहे. तुमच्या लेकरासारखं लेकरू मी खरं सांगतो इमानदारनं. तुम्हाला नवीन फक्त मार्केटमध्ये व्रत यावं, घरात आलंच. ह्यांना माहित नसते पण तुमच्याकडं ते आता ते पुस महिन्यात एक ती पाठ असते का नाही? एकाच पाठावर सूर्य चंद्र. म्हणलं जे आमच्या देवाला जमलं नाही ते घरात. सूर्य म्हणला चंद्राला नीट राय, चंद्र म्हणला तो नीट राय. सूर्य म्हणला मी जर तापलो ना. बरं, त्याची बी लय मोठी गंमत आहे ह्या कथेची. आता हे गुरुवार झाले ना, हे परिसरातले सगळे आंबे होंडे झाले. आंब्याचे झाड त्यात ज्याचं शेत जवळ आहे, गावापासून ज्याचं शेत जवळ आहे आणि ज्याच्या शेतात आंब्याचं झाड आहे त्याचं गेलं. आता सीजनच गेला. आता काय नाही.
काय नाही जायचं आणि ते जर काय घेऊ द्या की देवाला तर न्यायला हे एक घोटाळा आहे. आणि एवढा एक फाटा तोडू द्या, देव तुम्हाला लई देतोय. फाटा तोडल्यास काय देणार आहे? झाड वाळल्यास काय देणार आहे? दादा ही खरं आहे का खोट आहे सांग? ते श्रावण महिना झाला ना, श्रावण महिना झालं, बेलाचे झाड असे टकलेच, बेलाला पानच ठुत नाहीत. माय मावल्या पानच ठुत नाहीत. कारण महादेवाला काय आवडतंय? आवडते बेलाची पान. आवडतात ना? बर ते नवस करायचा काय तर हो दे, आणि मी तुला 108 बेल. बरं ती बेल बिल भारी पद्धतीनं तोडते. घरात जे छोटं पोरग असतं का ना, त्याला म्हणते तुला काय करते, चॉकलेटला पैसे देते बरं. हो जा जा त्या बेलाच्या झाडावर चढ आणि एक फाटा आण तोडून. ते जातंय फाटा तोडतंय असंच घेऊन येते. मग त्याचा पुन्हा खोडायचा आणि पुन्हा महादेवाला अर्पण. अहो बेल अर्पण करायची पद्धत आहे ना. मी काय सांगितलं होतं, माझं कीर्तन ऐकायचं तर युनिव्हर्सल पद्धतीनं ऐकायचं. ऐका, माझ्या भारतातलं अध्यात्म कधी श्रेष्ठ ठरतं. तुकाराम महाराज, माझ्या भारतातला अध्यात्म वारकरी संप्रदायाचा विचार काय माहितीये का? महादेवाला बेलाचं पान अर्पण करावं लागतं. वाक्य नीट ऐका, महादेवाला बेलाचं पान अर्पण करावं लागतं आणि झाडाकडून त्या पान तोडायची परवानगी जिथं घेतली जाते ना, तिथं हा आध्यात्मिक विचार असतो. झाडाला नमस्कार करायचा, त्याच्या समोर हळद कुंकू व्हायचं, पाणी व्हायचं आणि बेलाच्या झाडाची परवानगी घ्यायची. अरे झाडा, तुझं एक पान वाहू, तुझं एक पान तोडू का? कारण महादेवाला मला ते अर्पण करायचंय. हे महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करण्यासाठी झाडाकडून परवानगी मागितली जाते. तिथं अध्यात्म असतं. आणि जिथं झाडाची नाही, झाड ज्याचंय त्याची सुद्धा परवानगी न घेता ते झाड आधुनिक तंत्रज्ञानानुसार मशीन लावून पाडलं जातं ना, तिथं असते टेक्नॉलॉजी. सांगा श्रेष्ठ काय, टेक्नॉलॉजी का भारतातला अध्यात्म? श्रेष्ठ आहे माझ्या भारतातला अध्यात्म. फक्त समजायला म्हणून तुम्हाला सांग नाही, देव व्यवस्थित समजून घ्या. व्रत करायचे ना, व्रत करा. एकादशी धरणार नाहीत, बाकीच्या गोष्टी दणक्यात, लय दणक्यात, काय बी ते मिठाच्या चतुर्थ्या, ते मोदकात मीठ, आणि ज्या मोदकात मीठ आहे ते लागलं की खायचं. आणि ती मोदक 15च्या नंतरच लागत आहे. 15च्या आधी काय लागत? आधी लागत नाही. नाही नाही, शरीराला पिडणं आणि पिडणारं व्रत करणं हे देवाला मान्य नाही. संताला मान्य आहे का दादा? आहे का? तुमच्या शरीराला त्रास झाला, पण आपलं काय, जोपर्यंत शरीराला त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं आपली भक्ती फलद्रूप झाली. काही बी करते त्याच्यासाठी, काही बी. ते मी आमचं गाव अंबाजोगाईजवळ आहे, ते देवीकडे गेलो आणि मी बघितलं ते मस्तपैकी दंडवटाचा कार्यक्रम चालू होता. डड्डणांग नाट्टाणांग डड्डणांग नाट्टाणांग दणक्यात चालू. म्हणलेलं बरे वाजवल्यास पुन्हा खालून काही तर व्हायचं कशाला. बरं मी ती बारकाईनं बघितलं, ती 5-6 जणांची टीम होती. 5-6 जणांची टीम, 5-6 महिला होत्या. त्यात एक जण होती, तिच्या हातामध्ये असं एवढं मोठं फोक होतं असं. बरं ती फोक बी बेसरमाचं होतं, एवढं मोठं. आणि जगातली सगळ्यात हुशार बाई म्हणजे ती. ते कार्यक्रम असा होता, तिनं रेष वाढायची, हिनं लोटांगण घालायचं. तिनं रेष वाढायची, हिनं लोटांगण घालायचं. मी म्हणलो हे बघावतो आपण काय. आम्ही त्या मंदिरापर्यंत गेलो आणि मंदिरात गेल्याच्या नंतर 1-1.5 किलोमीटरची अशी रांग होती. किती किलोमीटरची? 1-1.5 किलोमीटरची बारी होती दर्शनाची. ह्या तिघी चौघींनी काय चर्चा केली की काय माहित नाही. आम्ही दर्शनाला उभा राहिलो, अर्धा तास झाला आमचा नंबर लागला. ते आमच्या पाठीमागून आल्या आणि 5 मिनिटात दर्शन करून बाहेर गेल्या. आम्ही बघतच बसलो. ते तिकडूनच आल्या, लोक म्हणजे सारखा नीट मंदिरात दर्शन करून बाहेर. बरं ह्याच्यात सगळ्यात डेंजर कोण असते? विचारणारे काय झालंय देवा, ते धरले पाहिजेत. ते धरले ना, शरीराला त्रास करून घेणं म्हणजे भक्ती नाही. म्हणून व्रत करा, पण कोणतं व्रत करा? एकादशी कंठी मिरबा, तुळशी, गळामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ
आणि जण एकादशीचं व्रत ठेवलं ना, व्रत केलं ना महाराज राजे, जर तुम्ही हे एवढं केलं ना, आम्ही तेने सुखी, आणि आम्हाला सुखानं करायचंय. तुम्ही काय म्हणताय की आम्ही तुकोबा तुमचे दास झालो. आमचे नाही, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मजही आस. हरीचे दास म्हणवा, माझा दास म्हणवू नका. म्हणून खऱ्या संतांमध्ये काय फरक आहे माहिती का? खरे संत लोकांना स्वतःचे दास करत, आणि लोकांना जे दास करत फिरतात ते खरे संत. आणि मार्केटमध्ये त्यांची संख्या लय आली, लय भयानक इतके आले ना. आणि त्या संतांमुळे खरी संत परंपरा बदनाम झाली. मला वाईट वाटतं याचं. मध्यंतरी मार्केटला एक संत आलता, राम रहीम आलता ना. इथं कुणी होतं का त्याचं भक्त? नसावा ना, असला तर त्याला ठेवूच नका इथं. तो राम रहीम आला आणि त्याचे भक्त येड्यावणी पागलावणी करायला सगळे. त्याच्या आधी एक ते म्हण, हम स्वयं भगवान के झेरॉक्स है. हम स्वयं भगवान के क्या है? झेरॉक्स है. पिछले कई सालों से झेरॉक्स भी जेल में है. खरे संत लोकांना दास करत नाहीत, फक्त देवाचा दास व्हा म्हणतात. खरे संत स्वतःला देव म्हणून घेत नाहीत. मी वासुदेव, तू वासुदेव आहेस, तुझ्यात ते तत्व आहे, हे जे समजून सांगतात ना, ते खरे संत असतात. म्हणवा हरीचे तुका म्हणे मजयास. आम्हाला हे सगळं पाहिजे. आणि तुम्ही जे पाठवलंय ना, ते पाठवलेलं आमच्यासाठी माती आहे, अभंगाचं द्रुपद. तुमचे हे राही तदला, तुमचे हे राही तदला. तुमचे तुमचे ऐरवित धन ते मज मृती की समान. हे द्रुपद आहे. शेवटला याच्यामुळं सोडवलं की सुख प्राप्तीसाठी ज्या गोष्टी त्या 3 चरणात आहेत. कुठल्या? पहिलं चरण, तिसरं चरण आणि 4थं चरण. तुकोबर आहे म्हणतात, तुम्ही हरीचे दास म्हणवा, आम्ही तेने सुखी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल मुखानं म्हणा, आम्ही तेने कंठी मिरवा, आम्ही तेने व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी. ही सुखाची भाषा, ही सुखाची व्याख्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जे सुखासाठी तुम्ही धन पाठवलंय ते आम्हाला नको. त्याचं कारण काय? आमच्याकडे जे धन आहे परमार्थ हे महाधन, आणि आम्ही ते जोडलंय. आम्ही ते कमवलं नाही, जोडलंय. जोडलेलं धन कसं असतं? जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखील या नाटाच्या अभंगात तुकोबरायांनी सांगितलं. म्हणून जे तुकोबरायांनी सांगितलं त्या तुकोबरायांच्या विचारावर आपण चालण्याचा प्रयत्न करावा. माझा वेळ झालेला आहे. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना, आपल्या सगळ्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करत असताना, खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या, पण वेळेअभावी, वेळेच्या मर्यादेअभावी ते बोलणं होत नाही. पण जगलो, वाचलो आणि तुमच्या गावकऱ्याला वाटलं तर मी पुन्हा येईल
मी परत येईल, परतवाडीला परत येईल, हाच अभंग घेऊन याच अभंगावर विस्तृत पद्धतीनं बोलवण्याचा प्रयत्न करेल, बोलण्याचा प्रयत्न करेल. पण शेवटच्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो दादा हो. परमार्थ करत असताना संतांनी सांगितलेल्या मार्गावर तर चालाच, पण एकच गोष्ट करा. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझ्याकडून एकच सांगणं आहे, तुमच्या भावासारखा भाऊ आहे. महाराष्ट्रभर ज्या गोष्टीवर मी बोलत फिरतोय, तुम्ही महाराष्ट्रभर मी जेव्हा जिथं जिथं जातो तिथं तिथं हा विषय ऐकत बोलत असतो. तुम्ही यूट्यूबला माझं नाव टाकलं, मी काय बोलतो तुमच्या लक्षात येईल. परंतु एकच गोष्ट सांगतो, तुम्ही माझा विचार ऐका, तुम्ही सगळ्या संतांचा विचार ऐका, पण आत्मविचार करून एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याच्या पूर्ण काळात, तुमच्या जिंदगीत तुम्ही जन्माला आलात, आता तुम्हाला समज आली. तुम्हाला समज आल्यापासून ज्या आईवडिलांनी तुम्हाला समज आणली, त्या आईवडिलांची समज आता थोडी कमी होत चालली आहे. त्या आईवडिलांची समज कमी झाली म्हणून त्यांना कमी समजून त्यांचा अनादर करू नका. हा एकच संकल्प आजच्या या सप्त्यामध्ये करून जा. मला वाटतं या सप्त्याचं सार्थकीकरण झालं. ज्या गोष्टीसाठी मी महाराष्ट्रभर बोलत फिरतोय, मला एकच सांगणं आहे, बापामध्ये देव पहा, आईमध्ये देव पहा. आई आणि बापाची सेवा करा, तुम्हाला आयुष्यात दुसरं काही करायची गरज नाही. अरे ऐका, तुम्ही या मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन मारुतीला पाणी नाही घातलं ना, जास्त फरक पडणार नाही. तुमच्या म्हाताऱ्या मायबापाला रोज पाणी पाजा आणि त्यांची सेवा करा. मारुती तुमच्या दारामध्ये येऊन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद मायबापाच्या सेवेत आहे. अरे मायबाप जगातली सगळ्यात मोठी दैवत आहे. माय बाप केवळ काशी तेने न जाय, तीर्थाशी सकळ तीर्थाची धुरे. जे का माता पित्तरे. दादा मी कीर्तन करतो ना, मी कुठल्याही संस्थेत बसलो नाही, मी कुठंच गेलो नाही, कुठंच गेलो नाही. मी कीर्तनकारच तुकाराम महाराज माझ्या बापामुळे झालं संपत आलंय. म्हणजे उद्या असं कुणीच म्हणणार नाही की काल भारती महाराजाच्या कीर्तनाला काळं कुत्रं नव्हतं. हा आता काही कुत्रे सप्त्याकडे कीर्तनाकडे येत नाहीत, त्यांच्याबद्दल मी कधी बोलत असो. दादा माझा ज्ञान कमी असेल, माझा अभ्यास कमी असेल, माझ्या तारका सुद्धा कमी असतील, मला जास्त फरक पडत नाही. पण वाक्य एकच ऐका, मी कीर्तनकारच झालो. तुकाराम महाराज माझा बाप लोकांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होता. सालगडी करत होता, मी करू देत नाही आता. आणि माझा बाप जिथं सालगडी म्हणून काम करायचा ना, तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजांचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. मी तेव्हापासून माझ्या पायावर कोणालाच पाणी टाकू देत नाही. त्याचं कारण एकच आहे की एक काळ होता ज्या काळात माझा बाप दुसऱ्याचे पाय धुत होता. आपण एवढे मोठे झालो नाहीत की बापाच्या वयाच्या व्यक्तीनं आपल्या पायावर पाणी टाकावं म्हणून पायावर कधी पाणी टाकून घेतलं नाही. एक माझा बाप जिथं कामाला होता तिथं महाराज आले, त्यांचं पाय धुवायला बापानं पाणी काढून दिलं. बाप घरी आला आणि माझ्या बापानं एकच विचारलं, पोरा तुला काय व्हायचंय? आणि मला इंजिनिअरिंग करायची होते. मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे, सोडलेला विद्यार्थी आहे. माझा बाप मला म्हणतो, पोरा तुला काय व्हायचं आहे? आणि मी पप्पाला म्हणतो, पप्पा मला इंजिनियर व्हायचं आहे. माझा बाप म्हणतो, मला इंजिनिअरिंगचं काहीच कळत नाही, माझी इच्छा आहे तू महाराज हो. म्हणलं महाराज? ते म्हणे हो महाराज हो. मी म्हणलं कस काय? नाही माझी इच्छा आहे म्हणे तू महाराज व्हावं आणि मला एका महाराजाचा बाप म्हणून लोकांनी ओळखावं. हे बापानं इच्छा व्यक्त केली आणि बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कीर्तनकार झालो. बाकी दुसरं काही नाही. म्हणून आपल्याला काय मिळेल नाही मिळेल माहित नाही, काय माहित नाही. माझ्या एका नातेवाईकाने एकदा माझ्या बापाला विचारलं, काय करतोय पोरगो? हे नातेवाईक लय हलकट, भयानक, सगळ्यात हलकट क्वालिटी म्हणजे नातेवाईक. पोरायली माहिती, घरी आले त्यांना काही काम नाही, काय करतय पोरग? तू बघ काय करतय ती आधी. बरं उगाच पोरायला विचारतात काय चालू आहे सध्या, म्हणून पोरांनी विधान का सुरू केला? काय सुरू आहे? तयारी म्हणले की तेरी बी चूप, काहीच बोलत. बरं त्यानं जर म्हणलं तयारी, तुम्ही सांगा एखादं प्रकरण. हे नातेवाईक ते म्हणे तुझं पोरग काय करतय? ते म्हणे माझं पोरग आदला काय शिकतय? माझे वडील अंगठा छाप, त्यांना वाचता लिहिता येत नाही. ते म्हणले काय शिकते माहित नाही पण औरंगाबादला आहे. आणि ते आडवं बोललं. ते म्हणे आर जरा लक्ष ठेव, पोरग काय करायला ते बघ. आणि माझ्या बापानं जे उत्तर दिलं ना, आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठी गोष्ट ती होती. दादा मी महाराष्ट्रभर फिरलो, महाराष्ट्रभर. इथले जे सन्माननीय नेते आहेत ना, बबनराव लोणीकर जेव्हा जलसंपदा मंत्री होते ना, पाणी पुरवठा मंत्री, तेव्हा त्यांनी त्यांच्या काळामध्ये मला 1 लाखाचा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाच्या बॉडीवर घेतलं होतं. मी महाराष्ट्र शासनाचं काम केलं. असो, मला ते सांगायचं नाही, पण ऐका, ते लय पुरस्कार असे लावलेत आपण घरात. पण सगळ्यात मोठा पुरस्कार कधी वाटतो माहिती? माझा बाप त्या व्यक्तीला म्हणतो, माझं पोरग काय करतं हे मला सांगता येत नाही,
पण तुला जर माहिती करून घ्यायचं असेल माझं पोरग काय करतंय तर त्याचं नाव मोबाईल मध्ये टाक, बघ माझं पोरग जे काय करतंय ते लय चांगलं करतंय. बापाच्या ओठावर हे नाव आणू शकलो, वाक्य आणू शकलो, आयुष्याचं सार्थकीकरण झालं. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणं माय बाप हे जगातलं सगळ्यात मोठं. माय बाप आपल्यासाठी काय विस्तृत पद्धतीनं बोलता येईल, पण कीर्तन झाल्यास मला नारळ देताल ना? गप बसली सगळं देताल ना? द्या द्या नारळ देता आलो. अध्यात्मात नारळाला किंमत आहे. 2 मिनिटाचा वेळ घेतोय फक्त. तुम्ही नारळ फोडता का मारुतीला? नारळ नावाचं एक फळ आहे, फोडता ना? दुकानात नारळ घ्यायला गेल्यास काय करता? काय करता? पाणी आहे का बघता, कसं फोडून? पाण्याचं घेता का बिन पाण्याचं? पाण्याचं कशामुळे घेता मलाही माहित नाही, पण देवाला पाण्याचंच नारळ आहे. बिन पाण्याचं नारळ कुणी देवाला आणत? बिन पाण्याचं नारळ तिकडे वड्याला चलतंय, मंदिरात चलत. नारळाची किंमत सुद्धा पाण्याच्या नारळाची जास्त आहे, बिन पाण्याच्या नारळाची किंमत कमी आहे. आपलं आयुष्य म्हणजे नारळ आहे. संतोष नारायणकर दादा लिहितो, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर अन माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. म्हणून जोपर्यंत हे नारळात पाणी आहे, जोपर्यंत हे नारळात खोबरं आहे, तोपर्यंत त्याची किंमत करा. नारळातलं पाणी गेलं, नारळातलं खोबरं गेलं, राहिलं काय? टर्पल. त्याला काय म्हणते तिकडं? वरवटी, नरवटी, काय म्हणते? करवटी. बरोबर. त्याचा काय फायदा आहे हो? त्याच्यामध्ये शेंदूर कालवला जातो, शेंदूर कालून मारुतीला लावला जातो, आणि ती जी आहे ना ती करवटी नरवटी ती मंदिराच्या पाठीमागं फेकली जाते. मंदिराच्या पाठीमागं फेकलेल्या नरवटीवर कुत्रं येऊन त्याचा इंटरनॅशनल कार्यक्रम करून जातं. आपल्या आयुष्याची नरवटी होऊ देऊ नका. काय नरवटीचं काम आहे? ती नरवटी कुणीतरी गोळा करतं आणि पाणी तापवायच्या चुलीमध्ये घालतं. आपल्या आयुष्याची चूल होऊ द्यायची नसेल आणि आपल्या आयुष्यात चुलीत जायची वेळ येऊ द्यायची नसेल तर मायबाप आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. 4च गोष्टी करायच्या धावत्या वेगात. पहिली गोष्ट करा, या दोन्ही मृदंगाचार्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार, क्या बात. दुसऱ्या टाळ्या हे गुणीजन गायनाचार्य जे माझ्या पाठीमागे उभे राहिलेत का नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार, शाबास. तिसऱ्या टाळ्या साऊंड सिस्टीम बजरंग मंडप डीजे. सुंदर, कारण 2 तास आमचं नरड त्यांच्या हाताखाली असते. 2 तास. पण साऊंड सिस्टीम चांगली असली की फायदा बी तोटा आहे. फायदा आपल्याला इथे मजा, आणि तोटा असा आहे लोक तिकडेच बसते तोट्याला चुना लावित, इकडे येत नाहीत. सुंदर साऊंड सिस्टीम. महिला मंडळ इथं आहे, एकदा पुरुष मंडळी टाळ्या वाजवा महिला मंडळसाठी. का ते मागचे काही गडी म्हणले आमची आलीच नाही, आलीच नाही म्हणून आपण काय टाळ्या वाजवायचा संबंध? महिला मंडळ यांनी तुम्हाला येऊ दिलं, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. मला बोलवलं, ऐकून घेतलं. तरे निवणते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती असे. बोलिलेले कुरेविडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. एकदा म्हणलं होतं भजन करा, नंतर म्हणलो मी रक्त जाळायचं सोडून दिले. टाळी वाजवून भजन करा. एका गावात म्हणलं टाळी वाजवून भजन करा. एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणले? बरं तुला आणलंय तर आणलंय, फुकट नाही आणलं, पैसे देऊन आणले. पण आता आपली ओळख झाली. आता आपल्या ओळखीसाठी ज्यांना हात आहेत का नाही त्यांनी टाळी वाजवा. ज्याला जीभ आहे त्यांनी भजन करा. हात असून टाळी वाजवणार नाही त्याला सुलतानपूरला जायची वेळ येईल. आणि जीभ असून जो भजन करणार नाही, सकाळी ब्रश करत असताना दाताखाली जीभ येऊन त्याचे 2 तुकडे होतील. कुठला आहे? पलतवाली. तालुका पलतोल, जिल्हा दालना. पलतवाली. असं जर पलतवाली होऊ द्यायची नसेल तर एकदा सगळ्यांनी प्रेम पूर्व अंतःकरणातून माझ्या ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलीनाथ, हरे ज्ञानेश्वर माऊलीनाथ, महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
हात वर करा पुरुष. अय मागचे पुरुष म्हणलंय मी, मंदिरावरले पुरुष म्हणलंय. हो का, ज्याला फुल कॉन्फिडन्स आहे. हा पुरुष. तुकाराम 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 तुकार तुकाराम 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 कुंडलिक वरद हरी विठ्ठल पंढरीनाथ तुकाराम 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 तुकाराम. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.